It was at this moment that he knew. He fucked up. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एक नवीन ब्लॉगमध्ये. तर गुड मॉर्निंग ऑल. तर आता आम्ही सगळेजण चाललो, आता चेकआउट करतो आता आम्ही आणि चाललो आहे आता आम्ही बोटीमध्ये नाही, सर्वात पहिले आम्ही जाणार आहोत आयव्हीला, म्हणजे इंडस्ट्रियल व्हिजिट करायला. इंडस्ट्रियल व्हिजिटला इथं आम्हाला शूट करायला भेटेल नाही भेटेल काय माहिती नाही, कारण तो एज्युकेशनल टूर आहे. तर बघूया, जमला तर करू, नाही तर डायरेक्ट तुम्हाला बोटीवरतीच भेटू. गाईज आम्ही इंडस्ट्रियल व्हिजिटला आलो. आता हे आहे ना, इथं आहे ना सुट्टलचं प्रोडक्शन कसं होतं ना ते दाखवलेलं आहे. एक एक वस्तू आहे. सुत्तल बघा गाईज, मांडवाला होते मांडवाला. आता समजला सुट्टल कुठून बनवलं जाते. सुट्टल इथून बनवलं ट्रान्सफर रॉ मटेरियल. तसं एवढ्या मोठ्या मोठ्या मशिनी फक्त धागा वगैरे बनवण्यासाठीच आहेत. ते बघा, जुन्या काळातले प्रोडक्शन करायचे इंद्रपिंडी नाड इन गुल्ला नाही रे, सर्चिंग मशीन, सॉरी. सेकंड ब्लॉगर कॅबी. थांबलो कशाला माहित? बोटीन मस्त एक नंबर. आम्ही ना ही भारी आहे, साधे क्वालिटी आहे का बघ. क्वालिटी चेक करत होतो मॅम. सुतारकाम चांगलं झालेलं इथं. मला इथं स्पेशल काय त्याला रे, स्पेशल असं फिरण्याची जागा मला. कौन है ये लोग, कहां से आते हैं? इनके पास ना रहने को घर है, ना रोजगार है, ना पैसा है. नारळाच्याने झालं. सो गाईज, आता आम्ही आयव्ही करून पण आलेलो. तुम्ही बघितलं असेल शॉर्ट सिनेमॅटिक्स मी टाकलेले त्या व्हिडिओमध्ये. हा, तर मग आता आम्ही आलो बोटीमध्ये, आणि आता अख्खा दिवस आमचा बोटीमध्ये असणार आहे. काय रे, आज आमचा सगळा अख्खा दिवस बोटीमध्ये राहणार आहे. आणि आम्हाला सराम जेवढे आहेत ना, पण आम्हाला काय खायला दिलाच ना. आम्हाला काय बोलायचं, आम्हाला काय बोलणार, आता 40,000 भरले, पैसे भरले. हा गुन्हा आमचा प्रेमी लेवर आहे, आमचा प्रेमी लेवर. कधी बघा तुमचा फोनवर पण नसतं. फोन आहे काय माहिती, पण नुसता फोनवर का एवढा फोन कुठला तरी पण फोन चालूच असतं, एवढा फोन असतं. आज आम्ही पूर्ण दिवस आम्ही बोटीमध्ये होतो. आजचा पूर्ण अख्खा दिवसाचा ब्लॉग तुम्हाला दिसणार आहे. तर मग डायरेक्ट ओके, बाय बाय, गुड इव्हनिंग. बघा लगेच अण्णा फुल सपोर्ट आहे. अण्णा फुल सपोर्ट. अण्णा हाय कर. अण्णा फुल सपोर्ट आहे. तर आधीच सांगितलंय की भाई मस्ती चालेल काय. गाईज बोट्स बघा कडक. गाईज सगळे वरती मजा करतात. मी बघा पुन्हा अण्णा हाय करो. हाय हाय. मी आता अण्णासोबत मी आता शिप कशी चालवायची ना ते बघते. नंतर मग काही वेळानंतर अण्णा मला शिप चालवायला जाणार आहे. अण्णा शिप चालवायला जाणार ना. शिप असं अण्णा देईल. अण्णा शिप चालवायला पण देईल मला. तर अण्णा लाजते करा, पण ठीक आहे भाई. व्ह्यू बघा. भाई टायटॅनिक जर चालवली असती ना तर भाई वाचली असते. 15 minutes later. भाई मगापासून अण्णाला जाम पकवलाय. आता अण्णा भाई मला वाटते शिव्या घालून पाठवत. त्याच्या आधीच मी निघतो बाबा. अण्णा
बाय. अण्णाने बाय पण केला. तो बोलते कधी निघतं इथनं तोच झालं त्याला. बाय गाईज. एडी चाले करतात बघा हे बघा. मस्त होता मार्केट. श्रीलंका. हे बघा. अरे सुधरो रे अभी तो सुधर जाओ. बोटिंग करायला मजा येते. फार्म हाऊस. आय लव्ह श्रीलंका. श्रीलंका. सिगरेट मारते. व्ह्यू बघा व्ह्यू. घराच्या बाहेर मासे पकडायचे, घरात जाऊन शिजवायचे. संपला विषय. झटपट पटापट. अरे आता आहे ना पाणी वाढतंय 1% वाढतंय. आपली दुनिया आता डुबणार आहे. बेकार काम होणार आहे. किंवा आता पाणी दिसतंय. सायंटिस्ट बोलला 1 वर्षानं वाढतंय तो पाणी. हा मग आता आपल्याला लय त्रास होईल. आपले मच्छीमारांना सगळ्यांना फायदा होईल. बोट बीट आपल्याला मस्त पैसा नुसता पैसा कमवायचा आता. अरे कहना क्या चाहते हो? आमचं जेवण बघा. डायरेक्ट फ्रॉम वॉटर. हा नॉन व्हेज आणि हा व्हेज. व्हेज बघा कोण आहे. डायरेक्ट नॉन व्हेज बघा कोण आहे. झिम्बाब्वे. गाईज व्ह्यू बघा. मी बाई सोबत मस्त की साऊथ इंडियन सांबार आणि राईस क्लास. हे बघा हे बाई मच्छी खात आहेत 2 जण. आणि बाई आम्ही 3 जण बाई व्हेजिटेरियन आहोत. आता गाईज आता आम्ही चालत बोटीमध्ये. बोटीमध्ये आता 3 जण 7 जण चालत. 7 जण बोटिंगला चाललोय बोटिंगला. गाईज हे आपण पाठी बसला. जरा रिस्की काम आहे मोबाईलचा पण जाऊ द्या. खाज आहेत जायला लागते. यावंच लागतंय बोटीत. जातो. आणि शूटिंग करणार कोण आहे गाईज. आता आम्ही आलो बोटीमध्ये. बघा काय झालं भीती वाटते. गावाला काहीच नाही. मला पावाडी नाही येत. सेफ्टी काय नाही. सेफ्टी काय नाही. अरे सेफ्टी नाही. अरे सेफ्टी नाही. सेफ्टी नाही लगाया. चलो 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 चलो. अरे सेफ्टी याला बसला याला. सेफ्टी लावू दे. सेफ्टी नाही आहे. वेट विराले वॉटर. अण्णा हेवी ड्रायव्हर आहे. अण्णाशी मस्करी नाही बाबा. अण्णा रोशन सर हाय करा. आवाज भिसवलं काय नाही. अण्णा अरे अंडरपॅड एकच आहे हो. एकच अंडरपॅडच आहे. या साईडला बसायला पाहिजे होता. व्ह्यू बघा गाईस. आमच्यापेक्षा जास्त कोणाची वाटले माहितीये काय. जाम बेकार. कडक मजा आहे. काही व्हिडिओ करा दिली का. हा कडक व्हिडिओ होता. अशी सांगायला पाहिजे होती. हे बघ कडक येते. मस्त कडक येत.
सो गाईज आमची बोटिंग तर झाली. तुम्ही तर व्हिडिओ तर बघितले असेल. जाम आवाज बसलाय माझा. जाम ओरडलो. तर आता आम्ही सगळेजण आलो होतो इथं फोटोशूट करायला. बघा तर फोटोशूट आणि तुम्हाला सनसेट एवढा भारी झालाय ना, दाखवतो थांबा तुम्हाला सनसेट. बघा गाईज इव्हनिंग. भाई हा ड्रायव्हर आहे ना, अण्णाला कॉल करतोय पण अण्णा त्याचा फुल ॲटिट्यूड दाखवतोय. रेस लावले रेस. गाईज रात्रीचा बघा कसला भारी वाटतं. आमची बोट तर नाही आहे पण आम्ही दुसऱ्या बोटवर गेलो. ती बोट बघा तुम्ही, एकदम भारीच आहे. ते बघा हा किचन एरिया आहे, पूर्ण किचन एरिया आहे. आणि अण्णा भारी याला अण्णा काहीतरी बनवते. अण्णा व्हॉट इज दिस? अण्णाने गॅस वाढायला घालवते. अण्णा बघा अण्णा गॅस हा पाण्याच्या वाटल्या ठेवले. पाण्याच्या बाटल्या ठेवल्यात. एक एक रूम एवढे भारी आहेत ना. बघ चमकते बघ असलं बघ. हा हे बघा 50 रुपये जास्त दिलेत. आता ना ही रूम बाई पोरीची रूम आहे. लाईफ जॅकेट पण आहेत सगळ्यांना. आमच्या रूम मध्ये तसा नाहीये, दिसत नाही. पोरींच्या रूम मध्ये आम्ही जात नाही. तुम्हाला पोरांची रूम दाखवतो इकडे. एवढा मोठा एरिया बाई पोरांना. बेड आमचं ना अर्धीच आहे, फक्त अर्धीच. आणि सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग गोष्ट, सगळ्यांची आवडती गोष्ट, रिलॅक्सेशन. कसला भारी दिला बघा गाईस. एवढा भारी दिला. इथं बसायचं, इथं हात धुवायचे, संपवायचं. आता काही जेवढं सगळं झालं इकडे आलो. आणि यो नायजेरियाचा झिम्बाब्वेचा कसं आहे रूम? आमची वाट लावली. तू बोललेला तसंच झाला. वाट लग गई आमची. एवढी भारी रूम तर दिली. एक्सप्लेन कर त्यांना काय झालं. विषय काय माहिती आहे काय? पकड फिर. असं घे. तर विषय असा आहे, तर आम्ही बोललो एका 2 बोटी आहेत, ते 4 रूम आहेत आणि एका बोटीमध्ये 2 रूम आहेत. तर 4 रूम मध्ये फक्त 2 रूमच अलर्ट केलेत. आणि यांना पोरींसोबत जायचं होतं. आपण पोरींना वेगळी बोट आहे आणि पोरांना वेगळी बोट आहे. त्यांचे लागलेले आहेत आता. ठीक आहे, जाऊ दे आता गाईस. तुम्हाला नंतर वरती तुला काय बोलायचं बोल. काय नको बोलू भाई, फक्त गेम मध्ये बाहेर दिसतं का मी सांगा. चलो गाईस. तर गाईज एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मी नोटीस केली इथली की ह्या इथल्या लोकांनी आहे ना, एवढा हा परिसर म्हणजे एवढा हा इथला एन्व्हायरमेंट एवढा चांगला ठेवला आहे ना की काय सांगू शकत. आणि याचं एक कारण पण असं शकतं की इथं इंडस्ट्री एरिया नाही आहे, इथं कंपनीज वगैरे जास्त मला दिसल्या तर नाहीत. बट आम्ही ज्या कंपनीमध्ये गेलेलो तिथं पण मला असं वाटत नाही की तिथं पण पोल्युशन वगैरे होऊ शकतो. जस्ट इको फ्रेंडली आहेत सगळ्या गोष्टी आणि खूप चांगला नेचर आहे इथलं लोकांचं पण. आता आमचे जे ड्रायव्हर होते, ड्रायव्हर किंवा कॅप्टन बोलतो आपण त्याला, कॅप्टन जे होते ना ते एकदम सिरियस मोडवाले होते, सिरियस मोड. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. हॅलो गर्ल्स, वेलकम टू माय लाईफ. गाईज बोटीवर आला ना बघा काय बघते. मेंटेड आहे ना.